नमस्कार. आज आपला 13वा दशक पूर्ण होणार आहे आणि त्याच्यातला जो 10वा समास आहे तो तसं पाहायला गेलं तर या सगळ्या दशकाचा एक सारांश समर्थ आपल्याला सांगणार आहेत. जे काही आपण 10 समासात शिकलो त्याची थोडीशी उजळणी या समासात होणार आहे. गीतेचा आधार घेऊन समर्थ तो मुद्दा आपल्याला या समासामध्ये पटवणार आहेत. नाव तर सोपंच आहे, शिकवण निरूपण. आपण शिकण्यासाठीच एकत्र येतो. त्यामुळे आज आता नवीन विषय नसल्यामुळे जुनी थोडी आठवण करून देते की हे सगळं विश्व जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपल्याला आता सगळं पाठ आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी हे सगळं विश्व भरलेलं आहे, अगदी गच्च भरलेलं आहे. आत बाहेर सगळीकडे ही पंचमहाभूत आहेत. चेतन अचेतन सर्व पदार्थामध्ये या पंचमहाभूतांचा अगदी पूर्णपणानं ज्याला आपण ओतप्रोत शब्द वापरतो तसं ओतप्रोत हा भगवंतांनी निर्माण केलेलं असल्यामुळे ते पंचमहाभूतांनी भरलेलं आहे. म्हणजे सगळ्या चेतन अचेतन वस्तूंमध्ये तो परमात्मा, तो अंतरात्मा आहेच आहे. नवीन गोष्ट एवढीच लक्षात घ्यायची, म्हणजे माहिती आहेच आपल्याला, पण असं जरी सगळीकडे भरलेलं असलं तरी ते समानतेनं आपल्याला दिसत नाही. आता हा तर आपला अनुभव आहे. एखादी गोष्ट आपल्याला जशी दिसते तशी दुसऱ्याला दिसते असं नाही, किंवा आपल्याला जितकी आवडते तितकी दुसऱ्याला आवडते असं नाही. त्यामुळे स्वाभाविकच सगळी निर्मिती जरी ईश्वराने केलेली असली आणि सगळं हे विश्व पंचमहाभूतांनी नटलेलं आहे, सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, तरी सुद्धा तो समानतेनं प्रगट होत नाही. निदान आपल्याला तो समानतेनं दिसत नाही. हे तर आपल्याला पटेल. साधं आपण एखाद्या साडीच्या दुकानात शिरलो तरी इतके प्रकार बघतो, प्रत्येकीची आवड वेगळीच निघते की हो. त्यामुळे दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये समानता प्रगट होत नाही. एक पदार्थ एखाद्याला आवडतो तो एखाद्याला अजिबात आवडत नाही, अशा गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे एकच गोष्ट आहे असं म्हणतोय, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे असं म्हणतोय, पण तो सगळ्या ठिकाणी समानतेनं प्रगट होत नाही. हा मुद्दा समर्थ आपल्याला गीतेचा आधार घेऊन पटवून देणार आहे. गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये भगवंतानी असं म्हटलं, मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. भगवंतानी असं म्हटलं की मी कसं आहे तर एखाद्या माळेमध्ये फुलं आपण होतो आणि तो जो सूत्र म्हणजे धागा असतो त्या धाग्यासारखा मी सगळीकडे आहे. हे सगळं विश्व जणू काही माझ्या धाग्यामध्ये म्हणजे भगवंत रूपी धाग्यामध्ये हे विश्व ओवलेलं आहे. असं सगळं जग माझ्यात गुंफलेलं आहे. जशी फुलं किंवा मणी एखाद्या धाग्यामध्ये गुंफलेले असावेत. याचा अर्थ आपल्याला सहज कळेल की ते सगळं असं ओवलेलं असल्यामुळे एकत्र आहे. त्यामुळे खरंच भगवंतांनी हे सगळं असं आहे. माऊली उदाहरण देतात की कापड असतं, उभे आडवे धागे असतात आणि मग ते कापड उभ्या आडव्या धाग्यांनीच बनलेलं असतं. परंतु आपण कापड पाहतो उभ्या आडव्या धाग्यांबद्दल की आपल्याला तसं कळत नाही. खोलात शिरलं तर आपण म्हणतो हो असे आडवे उभे धागे, त्याचं वस्त्र तयार झालेलं आहे. तसं हारांमधली फुलं दिसतील, मणी दिसतील, परंतु तो धागा काही आपण उल्लेखनीय नाहीये, म्हणजे आहे त्या धाग्याशिवाय काही हार तयार झाला नाही. आणि तसंच आहे की ईश्वर सगळीकडे आहे. तो म्हणतो मी दिसत नाही, पण हे सगळं जे काही विश्व आहे ते माझ्यातच ओवलेलं आहे. माऊली हा ईश्वर आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं कळावा म्हणून हेच उदाहरण थोडंसं अधिक स्पष्ट करतात. माऊली म्हणतात, सुवर्णाचेच मणी केले ते सोनियाचे सुती वोविले. अगदी छान अर्थ कळेल की भगवंतानी हे विश्व निर्माण केलं आहे ना, आणि भगवंतच ओतप्रोत भरलेला आहे ना, तर भगवंतानी दिलेलंच हे उदाहरण घेतलं. पण मणी पण सोन्याचे आणि धागा पण सोन्याचा, अंतर्बाह्य सगळीकडे भगवंत भरलेला आहे हे कळण्यासाठी माऊली फार याच भगवंतानी दिलेल्या उदाहरणामध्ये आणखीन थोडी भर घालून तो भगवंत कसा आहे हे आपल्याला सांगितलं. आता आपल्या लक्षात आलं की सोन्याचेच मणी, सोन्याचाच धागा, आत बाहेर जिकडे तिकडे सोनच. याचा अर्थ असा आहे की हे विश्व सगळं सोन्यानेच भरलेलं आहे, ईश्वरानेच भरलेलं आहे. म्हणजे काय, आपण आपल्यापुरता विचार केला तर पटकन आपल्याला कळेल. हा देह आहे, या देहामध्ये हा देह चालवणारी जी आत्मशक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे,
आपण वारंवार आता तिचा अभ्यास केलेला आहे. ती जी चैतन्य शक्ती किंवा ते आत्मतत्व आहे त्याला आपण जीवात्मा असं म्हटलं. कारण त्याचं असं आहे की या देहाच्या सानिध्यात राहिल्यामुळे या देहाची जी सुखदुःख आहे ती त्याला भोगावी लागतात. त्यामुळे आपण त्याला देहात्मा जीवात्मा असं म्हटलं. तर हे दोन्ही मिळून झालं आहे सगळं ईश्वराने निर्माण केलेलं. परंतु ईश्वराने निर्माण केलेलं असलं तरी हे देहात्मा आणि हा देह या दोघांचं मिळून हे सगळं आहे. त्यामुळे तिसरी गोष्ट अशी आहे की याला चालवणार, याला आणलं कोणी, नेणारे कोण, याच्यासाठी तो परमात्मा पण आहे. त्यामुळे जीव असू दे, हे दृश्य जग असू दे, जीवात्मा असू दे, या सगळ्याला मिळून सगळं सांभाळणारा जो आहे तो परमात्मा असू दे. थोडक्यात असं या तिघा नाही, दृश्य जग आहे, हा देह आहे, हा देह चालवणारा आत्मा आहे, आणि या तिघांना जो कोणी एकत्र आणतो आहे तो परमात्मा सुद्धा आहे. या सगळ्या जीव जगात जीवात्मा म्हणजे जणू काही मणी आहेत, आणि या मण्यांना या भगवंताने आपल्यामध्ये ओवून ठेवलेला आहे असा विचार पहिल्या 5 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहे. उदाहरण घेतलंय भगवद्गीतेतल्या श्लोकाचं, माऊलीने घातलेली त्याच्यातली भर पण मी आपल्याला सांगितली, आपल्या लक्षात येईल. आता समर्थांच्या समोर असणारे श्रोते आहेत ना ते सामान्य तुमच्या आमच्यासारखे आहेत. त्यामुळे समर्थांची जी उदाहरणं आहेत ना ती तुलनेनं खूपच सोपी साधी. समर्थांनी काही फार मोठं हे घेतलं नाही. समर्थ म्हणाले अहो पानांच्या, फुलांच्या, मण्यांच्या, बियांच्या, दगडांच्या, कवड्यांच्या अशा माळा असतात. माळ आपल्याला कळावी म्हणून विविध प्रकारच्या माळा असतात. स्फटिकांची माळ असते, मोत्याची माळ असते, धातूची असते, रत्नांची असते. कितीतरी प्रकारच्या माळा आपल्याला करता येऊ शकतात. आणि त्या करण्याचा एक प्रकार म्हणजे त्या कुठेतरी आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी धाग्याचा, दोऱ्याचा वापर करावा लागतो. आमच्या लहानपणी केळीचा सोप पण चालायचा बरं का. केळीचा सोप ओढायचा आणि त्याच्यामध्ये पण फुलं ओवायची. कारण अगदी बकुळीच्या फुलांचा हार तर आम्ही त्या केळीच्या सोपटातच करायचो. कारण त्याचं तसं म्हटलं तर ओवायला सोपं असतं, आणि बारीक केळीचा सोप काढला की त्याच्यामध्ये व्हायचं. किंवा अगदीच गुलबक्षीची फुलं असतात त्याला तर आम्हाला धागा पण लागत नाही. सहज त्याच्या लेखांच्या साह्यानेच आपण माळा करतो. एवढं काय तर निसर्गामध्ये अशा सगळ्या गोष्टी आपण पाहतो. या सगळ्या एकत्र येण्यासाठी जे काही लागतं ते पण परमात्मा तत्वच आहे. मग धागा लागत नसला तरी सुद्धा ते एकत्र येणं हे परमात्म्याचंच काम आहे. किंवा धागा कोणत्याही प्रकारचा असला, अगदी माऊलींचा सारखा सोन्याचाच धागा आणि सोन्याचेच मणी असा परमात्मा सगळ्या दृश्य जगामध्ये भरलेला आहे असं समर्थानं आपल्याला सांगायचं. आता या गीतेतल्या दिलेल्या दृष्टांताचा अगदी 100% उपयोग ह्या परमात्म्यासाठी आपल्याला करून घेता येणार नाहीये. त्याच्यातली एक उणीव पण समर्थाने आपल्याला दाखवली. किती विचार करतात संत मंडळी, हे किती आपल्याला पटलं. आतापर्यंत आपण जे काही ऐकलं त्याच्यावर आपल्याला छान पटलं की सोन्याचेच मणी आणि सोन्याचाच धागा, आत बाहेर ओतप्रोत भगवंत भरलेला. आता समर्थ आपल्याला सांगतात की मर्यादेपर्यंत हे उदाहरण बरोबर आहे, नाही असं नाही, परंतु मणी दोऱ्याच्या आधारानं एकत्र येतात, फुलं दोऱ्याच्या आधारानं एकत्र येतात. जर तो दोरा काढला तर ती तस्तता जातील, त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी त्या दोऱ्याचा चांगला उपयोग होतो, आम्हाला पटलं. परंतु तो दोरा मण्याला व्यापून राहिलेला नाही आहे. त्या मण्याला किंवा त्या फुलाला जे काही ओवण्यासाठीची जागा आहे तेवढाच तो दोरा तिथून जाणार आहे, बाकी फूल तसंच आहे. भगवंताच्या आणि या उदाहरणाच्या मध्ये फरक हाच आहे की भगवंत सगळीकडे म्हणजे मण्यात पण ओतप्रोत भरलेला आहे, नाही फक्त त्या धाग्यामध्ये जाण्याच्या जागेपुरता. तिथे तर आहे सोन्याचा धागा, सोन्याचा मणी, पण आता तो सोन्याचा मणी जो काही आहे त्या सोन्याचा मणी पण तो भरीव असला पाहिजे, तिकडे पण परमेश्वरच असला पाहिजे. तसं इथं आहे. आमच्या देहामध्ये सगळीकडे भगवंत आहे. त्या भगवंताच्या असल्यामध्ये म्हणजे रक्ताच्या थेंबात काय, पेशीमध्ये सुद्धा तो भगवंत भरलेला आहे. अंगठ्याच्या नखापासून डोक्यापर्यंत सगळीकडे तो आहे. असा जो काही आपण विचार करतो तसं भगवंत सांगतात की हा जो दृष्टांत आहे तो अगदी आत्म्याला 100% लागू होत नाही. समजुतीसाठी चांगला आहे, प्रश्नच नाही, पण आणि भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. भगवंतानी स्वतःच दिलं आहे आणि खरोखरच भगवंताला तसंच म्हणायचं आहे की तो भरीवच मणी आहे, सोन्याचा भरीव मणी आहे. आत पण परमेश्वर आहे,
धागा जातो तिथे पण परमेश्वर आहे, तो धागा पण सोन्याचाच आहे, परमात्म्याचाच आहे, अशा प्रकारचा विचार केला तर विश्व असं त्या परमात्म्याच्या ठिकाणी ओवलेलं आहे, हा मुद्दा आपल्याला कळेल. आता हे जे विश्व भगवंतामध्ये ओवलेलं आहे असं आपण पाहिलं, पण दुसरा मुद्दा याच समासामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहे की हे जे दृश्य विश्व आहे म्हणजे पंचमहाभूतांचं आहे, त्यामुळे ह्या पंचमहाभूतांनी तयार झालेल्या या विश्वामध्ये इतकी विविधता आहे की सगळी ईश्वराची निर्मिती असून सुद्धा ते व्यक्त होताना किंवा आपल्याला ते दिसताना ते वेगवेगळं दिसतं. आपण काही उदाहरणं गीतेच्या साह्याने घेऊ आणि मग समर्थ पण काय म्हणतात ते आपण पाहू. आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. एक नुसतं पृथ्वी तत्व दासबोधामध्ये पुढे येणार आहे आपल्याला, संबंध एक समासच पृथ्वी तत्वाचा आपल्याला अभ्यासायचा आहे. तर एक पृथ्वी तत्व म्हटलं तरी कशाला आपण पृथ्वी म्हणू, तर डोंगर आहेत, किल्ले आहेत, माती, काय त्या मातीच्या आधारानं आपण सगळे राहणारे जीव प्राणी पृथ्वीचा आधार आहे ना आपल्याला, किंवा जमिनी खाली असणारे रत्न, किंवा जमिनी बाबतीत सुद्धा ही माझी जमीन, ही तुमची जमीन, किंवा शेती आपली, किंवा आता नव्याने एक विषय आणखीन कळलाय की ही वक्फ बोर्डाची जमीन. असं जे की त्या पृथ्वी संबंधाने वेगळं आपण विचार करू शकतो. आता म्हटलं तर हे सगळं पृथ्वी तत्व, कारण भगवंताचंच निर्माण केलेलं आहे, पंचमहाभूतातलं एक तत्व आहे, सगळं भगवंताचंच आहे. पण असं असलं तरी प्रत्येकाला ते वेगवेगळं दिसतंय. कुंपणं घालतो आपण, भावाभावांची वाटणी झाली की जमिनीला कुंपण, ही माझी जमीन, ही तुझी जमीन. ह्या पृथ्वी तत्वामध्ये स्वाभाविकच हे सगळं जे की आहे ते समानपणे प्रगट नाही होत, हे आपल्याला सहज कळेल. याच्या मागची कारणं आपली वेगळी, त्रिगुण आहे, सत्वरजतमाप्रमाणे त्या माणसाला ते वेगवेगळं दिसतं. पण हे आपल्याला कळलं की एकच पृथ्वी तत्व भगवंतानेच निर्माण केलेलं, परंतु तिथे सुद्धा प्रगट होताना मात्र व्यक्तिपरत्वे भिन्नता आपल्याला दिसते. पाण्यासारखं पृथ्वी तत्व घेतलं तर पाण्याला तर जीवन म्हटलंय, अगदी बरोबर आहे. पण त्या जीवनामध्ये ठीक आहे, अगदी रस्त्यावरून वाहणारं गटारापासून ते समुद्रापर्यंत पाण्याच्या विविध गोष्टी दिसतील. इतकंच कशाला, काही ठिकाणी नुसतं आपण म्हटलं की पिण्याची गोष्ट आहे म्हणून पेय म्हटलं, किती प्रकारची सरबतं, किती प्रकारची पेय, त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं वाईट, अगदी मादक पेय सुद्धा. तर असा सगळा जर विचार केला तर ह्या अनेक प्रकार, चांगले वाईट, रंगी बेरंगी, काय जे काही दिसेल, अशा सगळ्या गोष्टी त्या एका जल नावाच्या, आप नावाच्या या पंचमहाभूतातल्या ह्याच्यात आहे. आणि पुन्हा सगळं परमात्म्यानेच निर्माण केलेलं आहे. मनुष्याने याच्यात भर घातली असेल, पण मुळातलं जे पाणी जलतत्व म्हणून जे की आहे ते त्याचंच आहे. मग त्याला आम्ही रंगीबेरंगी केलं असेल, वेगवेगळ्या चवीचं केलं असेल, वेगवेगळ्या फळांचे रस त्यात घालून काहीतरी विविधता आणली असेल, ते केलं असेल, पण मूळ जे जलतत्व आहे ते तेच आहे. आणि मग ते असल्यामुळे आणि भगवंतानेच निर्माण केलं असल्यामुळे एक असायला हवं, पण ती समानता प्रगट होताना मात्र वेगवेगळ्या मंडळींना वेगवेगळ्या प्रकारची, कुणाला काय आवडेल, कुणाला काय लागेल, कुणाला अगदी समोर पण लागणार नाही वगैरे. तर असं ह्या तत्वाबद्दल म्हणता येतं. अगदी तेज असं म्हटलं आपण, सूर्याचं तेज, चंद्राचं तेज असं म्हणू, किंवा अगदी मनुष्य निर्मित झगमगाट असतो, रोषणाई असते, किंवा दूरदर्शन असतं, चित्रपट असतात, हे सुद्धा सगळं तेज याच्यात येतं. चांगलं वाईट दोन्ही आहेच. एक तेज नावाचं तत्व, पंचमहाभूतातलं तत्व, ही भगवंताची निर्मिती आहे मान्य, परंतु आपल्याला जे ते दिसतं त्या दिसण्यामध्ये विविधता आहे. भलं बुरं, चांगलं वाईट सगळं आहे, त्यामुळे ते काही समानतेनं प्रगट होत नाही. वायू म्हणजे याचा अर्थ गती आली की वाहनं आली, नृत्य आलं, गतीसाठी कितीतरी गोष्टी आपल्याला कळतील, किंवा खेळ आले, गतीवरच असतात. आपण टेनिसची मॅच बघताना पाहतो ना, ती जी काही गती आहे ती गती पाहता श्वास घेताना आपण धडकतो, पण ज्या गतीनं खेळला, हे काय आहे तर ते विविधता आहे. एक गती नावाचंच पंचमहाभूतातलं महाभूत, परंतु त्याचं जे दिसणारं वेगळेपण आहे ते वेगळं आहे. आणि आकाश म्हणजे शब्द, नाद आहे, संगीत आहे,
हे पण चांगलं वाईट दोन्ही प्रकारचं आहे. हे आपण अनेकदा अनुभवतो. नुसतीच आठवण करून दिली, या सगळ्या पंचमहाभूतांची निर्मिती एकाच परमात्म्याने केलेली असून सुद्धा त्याच्यामध्ये विविधता आहे, समानता जराही नाही. किंबहुना मनुष्याच्या निरनिराळ्या स्वभावाप्रमाणे, काळाप्रमाणे, आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये एवढे फरक असतात. तर हे पंचमहाभूतातले भेद आपल्याला सहज कळतात. समर्थ आपल्याला निराळ्या प्रकारच्या भेदांचा विचार करून सांगणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सगळीकडे आत्मा आहे, अगदी बरोबर आहे. आणि याचा अर्थ असा आहे की तो सगळीकडे असला तरी सगळीकडे सारख्या प्रमाणात नाही आहे. काय नेमकी त्याचं प्रमाण कसं आहे ते नाही सांगणार. आता हत्तीमध्ये आत्मा आहे, नेहमी आपण उदाहरण घेतो, त्याची आठवण फक्त देते. त्याच्यात पण आत्मा आहे, आपल्यात पण आत्मा आहे. म्हणून समोरून उधळून हत्ती आलाय तर आपण रस्त्यामधून बाजूला व्हायला हवं ना, का त्याच्यात पण आत्मा आहे आणि माझ्यात पण आत्मा आहे, तोही आत्मेसारखेच आहेत, भगवंताचीच सगळी निर्मिती आहे, मग कशाला बाजूला व्हायचं आहे तर बरशील बाबा. त्यामुळे माहूत काय सांगतोय, ओरडून ओरडून सांगतोय बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, तर त्याचं पण ऐकायला पाहिजे ना. तर अशा पद्धतीने आपल्याला सारख्या प्रमाणात तो नाही आहे हे लक्षात घेता येईल. वस्तूंमध्ये, प्राणीमात्रांमध्ये जो काही उच्च नीचपणा आहे, वाईट अर्थाने मी म्हणत नाही आहे, फरक जो ज्या अर्थाने आहे त्या अर्थाने म्हणायचं आहे. किंवा समर्थाने उदाहरण दिलं आहे, अनेक वेलींमध्ये वेगवेगळे रस असतात आणि जसं असतं ना की उसामधला रस गोडच असणार आहे. एखादी कडू कारल्याच हे असेल तर त्याचा रस कडूच असणार आहे. आता दोघांच्या रसांचा विचार केला तर किती भिन्नता आहे. आणि मग त्याच्यात कसं म्हणून चालेल की हे मनुष्य माणसं भगवंतानेच निर्माण केलेलं आहे. अरे हो, निर्माण केलेलं आहे. रस नावाची गोष्ट भगवंताने निर्माण केलेली आहे, परंतु त्याचं जे प्रगटीकरण आहे ते मात्र वेगळं वेगळं आहे असं आपल्याला दिसेल. आणि सगळ्यात ईश्वर आहे. अगदी रस काढून घेतला तरी सुद्धा त्या उसाच्या चिपाड्यात पण भगवंत आहे असं आपल्याला लक्षात येण्यासाठी करायचं. आपण आत्मा आणि अनात्मा शिकलोय, त्यामुळे देह हा अनात्मा आहे आणि त्यात राहणारा जो आहे तो आत्मा आहे. आणि ह्या दोघांना निर्मिती करणारा परमात्मा आहे. त्याला कशाची उपमा देता येत नाही, तो कसा ते सांगता येत नाही. म्हणून या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्या परमात्म्याची ओळख करून घ्यावी लागते की तो देहात पण आहे, देह चालवणारा जो आत्मा आहे त्याच्यात पण आहे, दृश्य जगात पण आहे, सगळीकडे तो आहे. राजापासून रंकापर्यंत सगळी जी माणसं आहेत ती सगळी सारखी कशी असतील, पण तरी देखील त्यांच्यामध्ये परमात्मा आहे. प्रत्येकाचा दर्जा वेगळा आहे, प्रत्येकाची बौद्धिक पात्रता वेगळी आहे, प्रत्येकाचं जो बाह्य रूपच आहे ते वेगळं आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. देव, दानव, मानव, नीच योनीतली प्राणी, पशु, हीन योनीतले, हे सगळे वेगळे वेगळेच असतात. कोणी पुण्यवान असेल, कोणी पापी, भेद आहेतच. सगळ्यांची निर्मिती त्यांनी एकानेच केली असली तरी सगळ्यांच्यामध्ये भिन्नता कशी आहे ही आपल्याला दिसतेच आहे. प्रत्यक्ष ती आपण मान्यच करायला हवी आणि हेही मान्य करायला हवं की हो, हे सगळं भगवंतानीच निर्माण केलेलं आहे. व्यक्त होताना त्याच्यामधलं जे वेगळेपण आहे. आणि आता खरं म्हणजे हे सगळं एवढं वर्णन करण्याचा काय उद्देश आहे आणि नाव आहे शिकवण निरूपण. त्यामुळे आपल्याला समर्थांची ही गोष्ट कळेल की असं सगळं वेगळेपण असलं तरी ज्या परमात्म्याने ते निर्माण केलेलं आहे त्याला ओळखायचं असेल तर याच्यातून आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे ते समर्थ पुढे सांगणार आहेत. तर अशा पद्धतीनं वस्तूचं, व्यक्तीचं सामर्थ्य वेगळं वेगळं असतं आणि ते वेगळं असतं ते आपण समजून घ्यायला हवं आहे. आपण ठरवायचं, आपण सज्जनाची संगत धरली तर आपलं भलं होईल. अगदी मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल असं नाही, पण कल्याण तर नक्कीच होईल. पण जर दुष्टांच्या सहवासात राहिलो तर मग काय जे काय व्हायचं ते होईल. मग नरकात जाईल असं म्हणायचं किंवा आपलं अकल्याण होईल म्हणायचं. तर त्यासाठी आपल्याला ही निवड करावी लागते. सगळीकडे परमात्मा असला तरी सुद्धा त्याचं जे प्रगटीकरण आहे ते लक्षात घ्यायला लागतं आणि त्याप्रमाणे आपल्याला निवड करावी लागते. समर्थांनी उदाहरण दिलं आहे साखरेचं आणि मातीचं. अहो म्हणे तसं पाहायला गेलं तर दोन्ही गोष्टी ह्या पृथ्वीची रूपं आहेत. साखर पण काय, माती पण काय. साखर मातीतूनच ऊस निर्माण झाला, त्या ऊसाची साखर झाली, म्हणजे ते सुद्धा
मूळ तिचं जे की आहे ते पृथ्वी तत्वच आहे. आता असं शोधत बसलं आणि शास्त्र उकरून काढलं आणि दोन्हीमध्ये तत्व एक आहे, तर चहामध्ये काही आपल्याला साखरेच्या ऐवजी एकच तत्व आहे म्हणून माती घालून नाही चालणार. आपल्याला ती गोष्ट कळते, विचार करायची पण आवश्यकता नाही. किंवा जलतत्व म्हणून पाणी आणि विष दोन्हीचं तत्वतः जलतत्वच आहे, आपतत्वच आहे दोघांमध्ये. मुळाशी गेलो त्याच्या आता तत्व एकच आहे, पण म्हणून दोघांचे जे परिणाम आहेत ते एक कसे मानता येतील. पाण्याचा परिणाम योग्य तो होईल, विषाचा परिणाम पण व्हायचा तोच होईल, असं समर्थ आपल्याला उदाहरण देऊन सांगतात. आणि हे सगळं वेगळे पण गृहीत धरायचं म्हणजे दिसतंच आहे, गृहीत धरायचं हे प्रत्यक्ष आहेच आहे, पण तरी देखील ही परमात्म्याची निर्मिती आहे. हे वारंवार या उदाहरणांच्या साहाय्यानं ते आपल्याला पटवून देतात. ते म्हणतात साधू संत आणि भोंदू हे काही सारखे असणार नाही, असं सारखं आपल्याला मानूनच चालणार नाही. साधू तो साधूच आहे, तिथे एकाच म्हणजे मनुष्य प्राणीच आहे, मग वंदावे असं नाही चालणार. कोणाला वंदावे आणि कोणाला निंदावे आपल्याला कळलं पाहिजे. समर्थांनी खूप उदाहरण दिले. विद्वान माणसं आहेत आणि वात्रट मुलं आहेत, यांची बरोबरी कशी होऊ शकेल? नाहीच चालणार, यांना समान म्हणताच येणार नाही. माणूस आणि गाढव यांना एकाच याला वागून नाही चालणार. तो नुसताच ओझी भाऊ आहे. माणसाला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे, त्यामुळे या दोघांमध्ये निश्चितच फरक आहे. राजहंस आणि कोंबडा किती उदाहरणं देतात समर्थ. राजहंसाजवळ निरक्षीर विवेक आहे, दूध पाणी वेगळं करण्याची क्षमता त्याच्याजवळ आहे, कोंबड्याला ते नाही आहे. असे जे काही म्हटलं तर भगवंतानीच निर्माण केलेलं हे सगळं आहे, पण दोघांमध्ये जो काही गुणांच्या माध्यमातून रूपाच्या माध्यमातून प्रभाव जो काही वेगळा आहे तो लक्षात घेतला पाहिजे. राजा आणि माकड किती किती समर्थांनी उदाहरण दिले, तर ह्या सगळ्यांच्या लक्षात येईल आपल्याला की या सगळ्यांची योग्यता एक नाही आहे. पाण्याचं तत्वाचं उदाहरण समर्थांनी जरा जास्ती स्पष्ट केलं आणि आपल्याला सगळ्यांना ते पण माहिती आहे. नेहमी आपण म्हणतो की गुलाबाच्या शेतातलं पाणी, उसाच्या शेतातलं पाणी किंवा मिरचीच्या शेतातलं पाणी, गटारामधलं पाणी, गंगा जल, हे जे सगळं आहे, किंवा आपण आमच्या नळाला अगदीच मचूळ पाणी येत आहे, किंवा पाऊस पडायला लागला ना की पहिल्याच थोडे दिवस गढूळ पाणी येतं. किती किती प्रकार त्या एकच पाणी या तत्वाचे आपल्याला दिसतात आणि हे कुठलेच आपल्याला नाकारता येत नाहीत. बरोबरच आहे, हे सगळं आपल्याला पटतं. एक जलतत्व नावाची गोष्ट असली तरी कुंभमेळ्यात स्नान करायला जावं. रोज जरी आम्ही आमच्या शॉवरखाली आंघोळ करताना गंगेच्या यमुनेच्या व म्हणत असलो तरी सुद्धा त्रिवेणी संगमावर स्नान करायला जावं असं जे काही वाटतं. त्या त्रिवेणी संगमाचं जे काही शक्ती आहे, मोल आहे, ते वेगळंच आहे. तर हे एकच तत्व, सगळी ईश्वराचीच निर्मिती, पण तरी देखील तसं तुमच्या आमच्यामध्ये अशा चैतन्य तर एकच आहे, पण माध्यम वेगळं आहे ना. माझ्यातलं चैतन्य तर वेगळं आहे, तुमच्यातलं चैतन्य तर वेगळं आहे. त्या माध्यम बदललं की त्याची अभिव्यक्ती त्याचं बदलते. ते दिसलं जे आहे त्या चैतन्य तत्वाचं ते बदलतं आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये काय चांगलं काय वाईट हा भेद असतोच, तो आपल्याला नाकारता येत नाही, तो आपल्याला मान्यच करावा लागतो. एकच चैतन्य तत्व, पण वेगळी अभिव्यक्ती असते. चांगलं वाईट, निंद्य वंदनीय सार असार जे काही आपण फरक करू ते आपल्याला मान्य करावे लागते. वस्तूंमध्ये किंवा प्राण्यांमध्ये आणि ऑब्व्हियस माणसांमध्ये सुद्धा फरक दिसतात आपल्याला. बाकीच्या फरकात काही फारसं जायचं आवश्यकता आहे ते आपल्याला कळतील. माणसातले भेद आपल्याला कळायला हवं की काहींचं आचरण अगदी शुद्ध असतं, काहींचं आचारहीन असतात. मग आता चांगलं वाईट आपण ठरवायचं. आचार शुद्ध काहींचं असतं ना की आम्ही नियम न करणं हाच आमचा नियम आहे. आता याला काय बोलावं, न बोलणं हाच त्याच्यात छानपण आहे. त्यामुळे असं असतात, काही चांगलं नियमित वागणारे असतात, काही नियमित न वागणारे असतात. कधी कधी असं होतं की नियमित व्यायाम करणारे आणि मग कधीच व्यायाम न करणारे, अशा दोघांच्यातला फरक आपल्याला सहज दिसतो. आपलं योग शिक्षक तुम्ही सगळे आहात, त्यामुळे तुमच्यासमोर असं वाटतं की तुम्ही सगळे नियमित योग साधना करणारे आहात. तुमच्यामधला फरक हा कधी न करणाऱ्यांच्या शेजारी तुम्ही बसलात की आपोआपच कळतो. तसंच आहे, शुद्ध विचाराची मंडळी एका बाजूला आणि विचारच करत नाहीत,
काय सगळं आयुष्य असंच वाया गेलं. कितीतरी मंडळी आपल्या भोवताली असतात, काय केलं आयुष्यभर, काही शिक्षण नाही, काही नाही, कसं काय, अशी पण व्यक्तिमत्व दिसतात. आणि सातत्यानं सतत कामामध्ये राहणं, निरनिराळ्या गोष्टी शिकणं, असं पण करणारी माणसं आपल्याला दिसतात. काल मी इथे एक रेल्वे म्युझियम बघायला गेले होते. इतकं प्रचंड रेल्वे म्युझियम होतं आणि गेल्या जवळजवळ 250-300 वर्षांमध्ये रेल्वेमध्ये झालेली प्रगती आणि वाफेवर चालणारी सगळी इंजिनं आणि त्यावेळची ती इंजिनं चालू स्वरूपात सुद्धा तिथे दाखवत होते. तर ते सगळं पाहताना काम करणारी जी माणसं होती ती सगळी तिथे काम करणारी माणसं सगळी म्हातारी होती. म्हणजे कमीत कमी ती 80-85च्या घरातली सगळी मंडळी होती. मला शेवटी राहवलं नाही. मी नातवाला म्हटलं त्यांना विचार आणि आपण त्यांचा फोटो काढूया का आपल्याबरोबर. मी 2-3 फोटो काढून आणले. तर हे जे आहे ना की अखेरपर्यंत कार्यरत राहणं हे ह्या लोकांकडून गुण घेण्यासारखं आहे. आमच्याकडे आम्ही का 58 वर्षी रिटायर होतो. बरं ठीक आहे, नोकरी म्हणून तुम्ही रिटायर झाला, पण त्यानंतर तुम्हाला कितीतरी कामं करायला अजून स्कोप आहे ना. तर असं आपल्याला 2 फरक सहजपणा दिसतात. चांगले वाईट हे आपण घ्यायचं आहे. काही वैराग्यशील, अत्यंत वीतरागी असा शब्द समर्थांनी वापरलाय. काही मात्र अत्यंत लोभी, स्वार्थी माणसं आपल्याला दिसतात. काही सुबुद्ध असतात, काही निर्बुद्ध असतात. काहींचा दर्जा अतिशय श्रेष्ठ असतो, काही अगदीच कनिष्ठ दर्जाचे असतात. काही समर्थांनी जे शब्द वापरले ते आता अलीकडल्या काळामध्ये आपल्याला आवडतील असं नाही की समर्थांनी महाराष्ट्र पंक्तीला बसू नये असं म्हटलं. आपण काही असं तो जातीवाचक शब्द आहे असं मानण्याची आवश्यकता नाही. पण जसं आपण नेहमी उदाहरण देतो की इंद्रियांच्या बाबतीत पायांनी नेहमीच असं म्हणायचं का की मी मात्र नीच आणि डोळ्यांनी नेहमीच म्हणायचं का की मी मात्र उच्च, असं नाही आहे. या सगळ्यांचा मिळून एक समाज होतो. अशा प्रकारचाच विचार आपल्याला करायचा आहे. पण तरीही याच्यामधले जे काही दृश्य दिसणारे भेद आहेत, शिकलेला माणूस आणि न शिकलेला माणूस असा भेद सगळ्या प्रकारचे आपल्याला कळतील आणि ते मात्र आपल्याला दिसतात. समर्थांनी याचा आधार घेतलाय आणि ते सांगताना समर्थांनी समजा एखाद्या भित्रा माणूस आहे आणि त्या भित्र्या माणसाला खऱ्या एखाद्या शूर माणसापेक्षा अधिक दर्जा दिला. कोणी नोकरी देत आहे म्हणालं आणि घाबरट माणसाला समजा एखादी कुठेतरी एखाद्या सोसायटीच्या संरक्षणाची नोकरी द्यायचा प्रसंग आला तर त्याची निवड करून कशी चालेल? नाही चालणार. निवड करताना त्या माणसाचा दर्जा पारखून घ्यावा लागतो आपल्याला. समर्थांनी ते दिलंय की काय निवड करावी, कुठल्या कामासाठी आपल्याला त्याची निवड करायची आहे, त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला करावं लागतं, नाही तर आपली फजिती होईल. म्हणून आपल्याला पुढल्या सगळ्या 17व्या ओळीपासून ते 30व्या 29व्या समाज संपेपर्यंत आता मात्र शिकवणीकडे आपल्याकडे जाणार आहेत. 2 मुद्दे आपण समर्थांचे पाहिले आणि आता शिकवणूक काय त्याच्यातून घ्यायची, कसं आपण निवड करायची, तिकडे आपण वळणार आहोत. पण दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे, तरी त्या सगळ्यांमध्ये समानता नाही आहे. ते आपल्याला दिसतं, ते वेगळ्या पद्धतीने दिसतं आणि ते चांगलं वाईट दोन्ही आहे, त्यातली निवड आपल्याला करायची. हे पटवून देण्यासाठी त्यांनी या सगळ्या पंचमहाभूतांचे उदाहरण घेऊन आपल्यासमोर मांडलं. तुम्ही आम्ही आपल्या पिंडाचा विचार करून पण हे लक्षात घेऊ शकतो आणि या आता तत्वावर आपल्याला पुढल्या भागामध्ये पाहायचं आहे की काय याच्यातून शिकवण आपल्याला घेता येईल. माणसाने आपल्या एक मुद्दा समर्थाने लक्षात घ्यायचं की आपली प्रगती कशी होते याची खूण काय. तर त्यांनी एक मुद्दा इथे मांडलाय की एक शिकवण आपल्याला करून घ्यायची की सगळ्या प्राणीमात्रांशी, फक्त माणसांशीच नाही, माणसांशी तर वागायचंच, पण सगळ्या प्राणीमात्रांशी सुद्धा एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. असं जर आपण मनाने ठरवून आचरण करायला सुरुवात केली तर एका अर्थाने आपण एक उत्तम पुरुष बनणार आहोत. 3 गोष्टी आपल्याला उत्तम पुरुष बनण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या आहेत. सर्वानुभूती परमेश्वरी गोष्ट आहेच, चर आचर सगळीकडे ईश्वर आहे, ती एक सांगून झाली. दुसरं म्हणजे प्राणीमात्रांशी म्हणजे प्राणीमात्रांच्या अंतःकरणाशी आपण एकरूप व्हावं. पाळीव प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं की घरामध्ये एखादा आपला कुटुंबातला एक सदस्य अशा पद्धतीनंच त्याच्याशी सगळ्यांचं आचरण असतं.
त्याला काही दुखणं झालं, काही त्याची तब्येत बिघडली, तर घरातल्या एखाद्या सदस्याची बिघडल्यानंतर जेवढी जशी आपण काळजी घेतो तशी पण त्याची काळजी घेतली जाते. हे पाळीव प्राण्यांच्या बाबतीत आपण पाहतो. मला जायचं आहे, समर्थांनी काही नुसतं पाळीव प्राण्यांच्या बद्दल म्हटलं नाहीये, प्राणी मात्रांच्या अंतःकरणाशी एकरूप व्हावं. म्हणजे हा मुद्दा जर आपण असा विचारात घेऊन अगदी पुढपर्यंत नेला तर अगदी स्पष्टपणाला सांगते की नॉनव्हेज सुद्धा खाऊ नये. कारण त्यांच्याशी जर एकरूप व्हायचं असेल तर त्यांना जीव आहे आणि मला पण जीव आहे. मग माझ्या जीवाला जर यातना होतात तर त्यांच्याही त्या जीवाला यातना, कारण ईश्वर सर्वानुभूती आहे. इथपर्यंत हा मुद्दा आपल्याला वाढवत न्यायला लागेल तर आपण 3च मुद्दे आपल्याला सांगितलं: सर्वानुभूती, परमेश्वर, प्राणीमात्रांशी एकरूप होणं आणि तिसरं लोकसंग्रह करणं. अशा 3 गोष्टी केल्या तर उत्तम पुरुष तुम्ही बनाल. हा तिसरा आपल्या अध्यायातला 17-21 पासूनच्या पुढल्या ओव्यांमध्ये हा मुद्दा समर्थ आपल्याला सांगतात की जे चांगलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. का प्राणीमात्रांशी एकरूप व्हावं असा विचार त्यांनी केला असेल, असं ओवी वाचता वाचता मला असं वाटलं. सर्वानुभूती परमेश्वर हे सांगण्यासाठी प्राणीमात्रांवर दया करा, प्राणीमात्रांशी एकरूप व्हा. त्या काळाचा विचार केला तर खरं आहे की प्रत्येक घरामध्ये दूध देणारी गाय, म्हैस, शेती असल्यामुळे नांगरणीसाठी बैल, हे सगळे प्राणी होतेच. त्याशिवाय युद्ध जी व्हायची त्याच्यासाठी लागणारं अश्वदळ, आणि त्यामुळे प्राण्यांशी आपलं जीवन खूपच बांधलेलं होतं. आणि म्हणून कदाचित असेल, आजही तसं पाहायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की नव्याने आता सगळेजण आपल्याला सांगतायत की वशिंड असणारी गाय ही सगळ्यात महत्वाची आहे. एक गाय म्हणजे संबंध, आपलं कुटुंब अगदी व्यवस्थित चालेल इतकी त्या गायीच्या सगळ्या ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं वगैरे वगैरे. मुद्दा काय तर आपल्याला लोकसंग्रह करायचा आहे, प्राणीमात्रांशी एकरूप व्हायचं आहे आणि सर्वानुभूती असणारा परमेश्वर पाहायचा आहे. या 3 गोष्टी जर आपल्याला नीट कळल्या तर आपण उत्तम पुरुष या कॅटेगरीत जाऊ असं समर्थ आपल्याला सांगतात. सविस्तर आपण पाहणार आहोत. पुढे ते असं म्हणाले की हे सगळं लोकसंग्रह करण्यासाठी आता ना स्वाभाविकच या माणसाकडे लिडरशिप येते. म्हणून त्यांनी लगेच मुद्दा सांगितला की हा लोकसंग्रह ज्याला करायचा आहे ना त्यांनी लोकांचं मनोगत सांभाळावं. नेमकं लोकांना काय हवं आहे, सगळीकडे आपला हे का लावू नये, लोकांना काय हवं याचा विचार करावा. असं आहे की लोक खुश झाले तर मग आपल्याला ते आपलं काही सांगितलेलं ऐकायला येतील. पण त्यांना न आवडणारी गोष्ट आपण वारंवारच सांगायला लागलो तर नाही चालणार. आपण 5-50 वेळा त्यांच्या आवडीची गोष्ट केली तर एखादी गोष्ट त्यांच्या नावडीची आपण सांगितली तरी ते करतील. तसंच आहे की लोकांचं मनोगत सांभाळावं. दुसरं ते आपल्याला सांगतात, त्याचाच थोडासा भाग आहे की कोणाचं मन दुखेल असं काही वर्ब काढू नये, सर्वांशी समरसतेनं वागावं. सगळ्या समाजाला आपल्याला चांगल्या मार्गाला न्यायचं आहे, त्यासाठीच आपला सगळा प्रयत्न आहे. त्यामुळे थोडंसं त्यांच्या कलाकलांनी घ्यावं. जसं आपण घरातल्या मुलांच्या बाबतीत करतो की मुलांच्या कलाकलांनी घ्यावं लागतं, त्यांनी अभ्यास करावा, त्यांनी चांगलं आचरण करावं आपल्याला असं वाटत असतं. तर त्याच्यासाठी त्यांना गोडी गुलाबीनी सांगावं, त्यांच्या कलांनी घ्यावं असं आपण करतो, म्हणजे मग ते आपलं ऐकतात. तसंच आहे लोकसंग्रह करणाऱ्या नेत्याला पण ह्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. चातुर्य असावं लागतं त्याच्याजवळ. साम दाम दंड भेदानी सगळ्या गोष्टी त्याला करायच्या असतात. सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं. सगळ्या गोष्टी पण जाणून पाहिजेत, माणसं पण जाणून पाहिजेत, माणसांना चांगल्या मार्गाला कसं लावावं ते पण आपल्याला जाणलं पाहिजे. अशा पद्धतीने त्या लोकसंग्रह करणाऱ्यांनी म्हणजे लोकनेत्यांनी उत्तम पुरुष ज्याला म्हणताय त्याचं आचरण असायला हवं. दुसरं असं आहे की समर्थांनी काय छान माहिती आहे, वेड्याला सुद्धा वेड म्हणू नये. दिसायला वाक्य अगदी सोपं साधं वाटेल, पण याचा अर्थच असा आहे की कुणालाही कमी लेखू नये. त्याच्यातली जी कमतरता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आपण करावा. हा जो निस्पृह आहे, हा जो महंत आहे, हा जो नेता आहे, पुढारी आहे, उत्तम पुरुष ज्याला व्हायचा आहे त्याला नक्की यश मिळेल या सगळ्या मंडळींना आपलं म्हणावं लागतं. कुणाचं वैगुण्य, कुणाची त्रुटी, कुणाचं वर्म असं
काढू नये हे त्याला सांगायचं आहे. आणि असं एकदा झालं ना की सगळी माणसं आपल्याला चांगली वाटतात, त्यांच्यातला एखादा चांगला गुण आपल्याला कळायला लागतो, असं पण समर्थ आपल्याला सांगतात. जसं आपण नेहमी उदाहरण घेतो ना की आपण जसे असतो ना तसे लोक आपल्याला आपोआप मिळतात. म्हणजे कसं तर त्या नेहमी महाभारतातल्या याची गोष्ट सांगतात की दुर्योधनाला सांगितलं की तू असं कर, एक चांगला माणूस शोधून ये. त्याला मिळालंच नाही, तो जसा आहे तशीच सगळी माणसं. आणि युधिष्ठिराला सांगितलं तू एक वाईट माणूस शोधून ये, त्याला मिळालं नाही, कारण त्याच्या दृष्टीने सगळं जग चांगलंच. आता गमतीचा किंवा खऱ्या खोट्याचा विचार इथे नाही, आपल्याला मुद्दा फक्त एवढाच घ्यायचा आहे की आपण कसे असतो ना त्याप्रमाणे समोरची माणसं पण असतात असं आपल्याला येतं. आणि आचरण पण तसं होतं. धर्मराज युधिष्ठिराला कोणीच वाईट दिसत नाही, अगदी दुर्योधनासारख्या दुष्टाला सुद्धा ते दुर्योधन म्हणायला तो तयारच नाहीये. धर्मराज युधिष्ठिर दुर्योधनाला सुयोधनच म्हणत आहेत. आता ह्या टोकाच्या उदाहरणाने आपण लक्षात घ्यायचं की कुणाचंही जे काही कमी आहे, जे काही उणीव आहे ती काढू नये. ती सुधारणा कशी होईल, ती दूर कशी होईल याचा प्रयत्न जरूर करावा. याच्यासाठी आपल्याला माणसं सांभाळण्याची कला असावी लागते. दुसऱ्याचं मनोगत सांभाळावं, दुसऱ्यासाठी थोडी झीज सोसावी. जो दुसऱ्याचे सोसीला त्याशी बहुत लोक मिळेला असं समर्थ स्पष्ट सांगतात. कोणाचंही अंतकरण दुखवलं ना तर परत ते जुळवायला फार कठीण जातं. म्हणून अगदी विचारपूर्वक सगळ्यांशी आचरण ठेवावं. आपोआप सगळी लोक जर एखाद्या माणसाकडे आकर्षित होतात ना तर त्या माणसाचा विचार करा की तो कसा आहे म्हणून लोक आकर्षित होतात. म्हणजे मग आपल्याला कळेल की कसं आचरण आपलं असावं. आतापर्यंत ना आपण बरेच समास ह्या आचरणाच्या संदर्भातले यापूर्वी अभ्यासले. काही ओव्या तर अगदी आपल्याला या निमित्तानं म्हणजे शिकवण निरूपण निमित्तानं पुन्हा एकदा आठवायला हरकत नाही. ह्याच नावाचा उत्तम पुरुष नावाचा शिकवण नाही पण उत्तम पुरुषाचा विचार चाललाय तर उत्तम पुरुष नावाचा आपण अगदी दुसऱ्या दशकामध्येच समास पाहिलेला आहे. जेव्हा आपण विविध स्वभावाच्या माणसांचा विचार करत होतो त्याच्यात उत्तम पुरुष कोणते पाहिलाय. 11व्या दशकात पण आपण शिकवण निरूपणाचा समास पाहिलाय. 12व्या दशकात पण आपण शेवटचा जो समास आहे अगदी सगळ्यांच्या आवडत्या ओव्या त्याच्यात आहेत. आपण येथे जेवणे उरले ते वन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे असं उदाहरण समर्थांनी पहिल्याच ओवीत दिलं. आणि लगेच त्याला जोडून त्याला सांगितलं तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्याची ज्ञान जनास सांगावे, तरतेन बुडून जावे बुडत यासे. अगदी ह्या दोन्ही ओव्या कोरून ठेवण्यासारख्या आहेत. उदाहरण तर अगदी चपकल आहे, पटणारं आहे की आपण छान पोटभर जेवावं, जेवणात काही कमतरता नाही, आपण यथेच जेवणे परंतु अन्न जे उरलेलं आहे ते वाया दौडू नये परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आणि हे उदाहरण नाहीये द्यायचं समर्थांना. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, एवढं ज्ञान भरलेलं आहे ते ज्ञान आत्मसात करावं. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे आणि ते आपण घेतलेलं मिळवलेलं ज्ञान तेच ज्ञान जनांस सांगावे, ते इतरांना सांगावे आणि तरतेनं बुडवणे द्यावे. कोणी बुडत असेल तर त्याला वाचवावं. तरतेनं बुडवणे द्यावे बुडते असे, त्याला बुडू देऊ नये. अशा प्रकारचा विचार शिकवण निरूपण समासामध्ये उत्तम निरूपण समासामध्ये समर्थांनी सांगितला. आणि याबरोबर समर्थांनी आपल्याला वाईट काय आहे त्याची पण 2 उदाहरणं दिली. करंट परीक्षा पण त्यांनी सांगितले, करंट निरूपण पण सांगितलेलं आहे की काय चुकीचं वागता तेही आपल्याला सांगितलंय, काय उत्तम वागता तेही आपल्याला सांगितलंय. त्या सगळ्यांमध्ये आपल्या असं लक्षात येईल की हे जे काही चांगलं वाईट निवडण्याची कसोटी आहे ना त्या कसोटीला म्हणजे जे काही सगळे काय चांगलं आणि वाईट, पाणी चांगलं आणि वाईट जरा बघितलं की आपण म्हणतो पाणी स्वच्छ नाही आहे, उकळून प्यायला हवं असं लगेच आपण म्हणतो. कपडा चांगला का वाईट आपल्याला कळतो, पाणी चांगलं का वाईट आपल्याला कळतं. फळ बघून हल्ली आता फसवे गेले होते, अगदी आंबा छान दिसतो म्हणून आपण घ्यावा आणि कापला की आज चक्र निघावं असं घडतं नाही असं नाही. पण तरी देखील फळ चांगलं का वाईट हे आपल्याला कळतं. म्हणजे आपण या अशा सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टींमधल्या चांगल्याची निवड करण्यात आपण अगदी शहाणे आहोत. बरोबर कळतो वाईट गोष्टी आपण टाकून. आम्ही बायका तर इतक्या आहोत की कापलेल्या म्हणजे वाईट असणाऱ्या फळातला सुद्धा वाईट भाग आम्ही काढून टाकतो. त्यातल्या त्यात जे चांगला आहे तो पोषण आम्ही घेतोच. वांगाच्या झाड बसलं आणि कीड निघाली तर तो किडका भाग आम्ही काढून टाकतो पण बाकी अर्ध वांग चांगलं असलं तर आम्ही ते घेतो.
असं चांगल्याची निवड करणं आणि वाईट काढून टाकणं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. प्रयत्न आपला असाच असतो. हेच आपण आपल्या जीवनाला लावायचं आहे. आपलं जीवन पण चांगलं असावं, प्रयत्नपूर्वक चांगलं असावं. आणि त्यासाठी काय करावं तर ते शिकवण निरूपणामध्ये आहे. त्यासाठी काय करावं तर उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा, संसार आपुला. संसार म्हणजे काही फक्त 2 मुलं, आई बाबा एवढ्यांचाच नाही, तर आपण ह्या जगामध्ये वावरत असताना जिथे जिथे आपण जातो, जिथे जिथे आपला व्यवहार असतो, नोकरी, उद्योग, समाज, त्या सगळ्याच्या ठिकाणी आपण हे करावं. जे काही चांगलं आहे ते इतरांना द्यावं. जे काही बोलायचं आहे ते योग्य ठिकाणी योग्य ते बोलावं, शब्द निवडून बोलावं. मग आपल्याला वाईट नाही वाटलं का की मी असं नको होतं बोलायला, माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता, माझ्या बोलण्याने तुला वाईट वाटलं का, मग मी सॉरी म्हणते. हे असं काही शक्यतो होऊ नये म्हणून बोलताना विचार करावा. तैसे ज्ञानी किंवा उत्तम दुसरा असावं, शब्द निवडून सावधपणे करीत जावा, सावधपणानं वागावं. म्हणजे मग माणसं आपली होती, नाहीतर माणसं आपल्याशी कशी होणार. दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या दुःखी दुःख व्हावे. आपल्याला दुसऱ्याचं दुःख बघून खरं खरं वाईट वाटलं पाहिजे. त्याला काहीतरी मदत हवी असेल तर ती योग्य वेळी घ्यावी. बरे बोलता सुख वाटत आहे, आपल्याला सुद्धा कोणी आपल्याशी चांगलं बोललं तर बरं वाटतं. बरे बोलता सुख वाटतं हे तो प्रत्यय असे येते. तर तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त जे आपल्याला कळतं आहे. मग तसं आपण कानेवर वागायचं. आपल्याला ज्या गोष्टी केल्या तर बरं वाटतं तसाच विचार करून दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टी कराव्यात. असं करायला काय हरकत आहे. आत्मवत परावे ते मानित जावे. आपल्यावर जग ओळखावं असं समर्थ. आपल्यास किती किती ओव्या समर्थाने या आत्ता आपण ज्या यादी वाचली त्या सगळ्या समासून त्या सगळ्याची आठवण या शिकवण निरूपणामध्ये आपल्याला होणार आहे. कठीण शब्द वाईट वाटते हे तो प्रत्ययासी येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्ते. आपण असे चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपणावरील दुसऱ्याला जाणत जावे. असं सगळ्या गोष्टी समर्थाने आपल्याला सांगितलेत. ते सगळं लक्षात ठेवावं, तसं आपण आचरण करावं. एक फार महत्वाची समर्थांची ओळी आहे, जे दुसऱ्यास दुःख करी, दुसऱ्याला दुःख करणारी ती अपवित्र वैखरी. आपल्या वाणीतून दुसऱ्याला त्रास होणारा शब्द आला तर ती आपली वाणी अपवित्र आहे. आणि एवढं करून समर्थ थांबले नाही आहेत. आपण असं घात करी कोणे एके प्रसंगी. आपण जसं दुसऱ्याला बोललो, दुसऱ्याला त्रास होणार बोललो, दुसऱ्याला दुःख देणार बोललो तर ती वाणी आपल्यावर उलटेल आणि आपल्यालाही असाच त्रास होईल. म्हणून कोणाशीही बोलताना अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत नम्रतेनं, अत्यंत दुसऱ्याला बरं वाटेल असं, दुसऱ्याची चूक दाखवताना सुद्धा ही गोष्ट आपण अंमलात आणावी. गोड शब्दांनीच त्या चुका सांगाव्यात. कितीतरी संस्कृत सुभाषित आपल्याला हे असं सगळं शिकवणारी आहेत. मी नेहमी लोकमान्य टिळकांसाठीचं ते हे आहे, पण फार सुंदर सुभाषित. दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या, चिंता परेशान सुखवर्धनाय, परावबोधाय वचांसी अस्य, धन्यस्त्री लोकी तिलकस्येव. आपण उत्तम पुरुषाचं वर्णन करतोय ना, तर लोकमान्य टिळकांसारखं उदाहरण आपल्याला इथे दिसेल की त्यांनी लोकसंग्रह केला. आणि तो लोकसंग्रह करताना त्यांनी काय पद्धतीने आचरण केलं तर त्यांची लक्ष्मी म्हणजे पैसा जो काही त्यांनी मिळवला तो कशासाठी होता. दानाय लक्ष्मी, आपली सगळी संपत्ती दान देण्यासाठी त्यांची होती. सुकृताय विद्या, त्यांची जी बुद्धी होती ती सुकृत म्हणजे चांगलं करण्यासाठी होती. स्वतःच नाही, देशाचं, समाजाचं, धर्माचं, सगळ्यांचं चांगलं करण्यासाठी त्यांनी त्यांची बुद्धी वापरली. दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या, चिंता परेशान सुखवर्धनाय, चिंता केली परेशान सुख, दुसऱ्याचं सुख कसं वर्धिष्णू होईल याच्यासाठी चिंता केली. माझंच कसं सगळं चांगलं होईल याची चिंता केली नाही. म्हणून ते उत्तम पुरुष. चिंता परेशान सुखवर्धनाय, परावबोधाय वचांसी अस्य, त्यांची वचांसी म्हणजे वाणी, त्यांचं बोलणं पर अवबोधाय, दुसऱ्याचं अज्ञान दूर करण्यासाठी होतं. तुरुंगात असून सुद्धा गीता रहस्यसारखा ग्रंथ लिहिला
दुसऱ्याचं अज्ञान दूर करणं, दुसऱ्याला काहीतरी चांगलं देणं, याच्यासाठी आपलं हे वेळ खर्च केला. धन्य स्त्री लोके तिलक, अशा लोकमान्य टिळकांना धन्य म्हटलं ते त्यासाठी. खरंय, जीवनम स्वम परार्थाय नित्यम यच्छति मानवा. माणसाने आपलं जीवन हे पदार्थ दुसऱ्यासाठी खर्च करावं, नित्यम नेहमी दुसऱ्यासाठी खर्च करावं. आपल्यासाठी भगवंत घेतोच काळजी. आपण नेहमीच दुसऱ्यासाठी विचार करा, दुसऱ्यासाठी आपला वेळ, आपली शक्ती, आपला पैसा, आपली बुद्धी हे सगळं दुसऱ्यासाठी वापरावं. इति संदेशमाख्यातून समुद्रम यांती निम्नगाहा. आणि उदाहरण दिलेलं आहे कसं, की सगळं काय असेल ते दुसऱ्यासाठी. त्या नद्या सुद्धा सगळं काय ते देऊन टाकतात. हा संदेश जणू काही देत आहेत त्या नद्या, हे असं करावं. काय करावं? सगळं जीवन म्हणजे पाणी, नद्यांमध्ये पण पाणी असतं. स्वपरार्थाय, दुसऱ्यासाठी पाणी द्यावं असा संदेश जणू काही त्या नद्या देत आहेत आणि समुद्राला जाऊन मिळत आहेत. अशा पद्धतीनं जो काम करतो तो उत्तम पुरुष असतो. समर्थला असे छडी हातात घेणारे शिक्षक आहेत. त्यामुळे हे सगळं करताना चूक, जसं मगाशी मी म्हटलं की बोलतांच्या सगळ्या गोष्टी समर्थाने आपल्याला सांगितल्या आणि त्या सांगता सांगता असं पण सांगितलं की जे दुसऱ्याचं दुःख करी ती अपवित्र वैखरी. आणि मग ती वैखरी कधीतरी तुम्ही जर चुकीचं वागलात तर ती तुमच्या उलटणारच. तसं समर्थ सांगतात की काही चुकीच्या सुद्धा गोष्टी होतात की जे चांगलं करायचं सांगतायत ते चांगलं न करता काहीतरी भलतंच करतात. आळशी असतात, मूर्खपणा करणारे असतात, दुष्चित्तपणा करणारे असतात. हे तिन्ही गुण जर एकत्र आले तर बघायलाच नको. आळशी पण आहे, मूर्ख पण आहे आणि मन पण चांगलं नाही, दुष्चित्त, वाईटच मनात येतं. हे सगळ्याला मिळून समर्थाने एक शब्द वापरलाय, करंटा. दुर्दैवीच. याला काही सांगायला आधी तर करायचंच नसतं, आळशीच आहे आणि त्याच्यात मनात पण काही चांगल्या गोष्टी कराव्या असे घेत नाहीत आणि मूर्ख पण आहे. आता हे या अशा लोकांचं काय करावं? संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, द्वामी बौ उदरौ क्षेप्यो कंठे बधवाम दृढाम शिलाम. कंठे बधवा, गळ्यात बांधावेत. काय? दृढाशिरा, मोठे मोठे दगड, चांगले मोठे 2 धोंडे घ्यावेत, त्यांच्या गळ्यात बांधावेत आणि ह्या दोघांना समुद्रात फेकून द्यावं, उददो पाण्यात फेकून द्यावं. गळ्यात धोंडे बांधून फेकून द्यावं. कुणाला? श्रीमानयोर हते दत्ते दरिद्रो यो आलसा. 2 प्रकारच्या माणसांना, काही त्याला जगण्यात काही अर्थ नाही, त्यांना खरोखर समुद्रात फेकून द्यावं. कुठले? तर श्रीमंत आहेत पण कोणाला द्यायचं नाही. काही कोणाला द्यायचं नो दत्ते, जे कोणाला काही देत नाही, आहे त्याच्याजवळ पण द्यायचं नाही. बुद्धी आहे पण कोणाला द्यायची नाही. भरलीत कपाटे पुस्तकांची पण कोणाला द्यायची नाहीत. काय उपयोग? टकाटक अगदी ठेवलाय, शोकेस सगळे भरले, कोणाला द्यायचीच नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. किंवा दरिद्रो यो आलसा. आणि दारिद्र्य तर आहे, आता त्याचं दारिद्र्य दूर करण्यासाठी त्यांनी कामं केली पाहिजेत, कष्ट केले पाहिजेत, तर ते न करता आळशी आहे, काहीच उपयोग नाही. अशा दोघांनी जगून काही फायदा नाही असं संस्कृत सुभाषितकार म्हणतात. समर्थ पण आपल्याला करंट शब्दावर हेच सांगतात की ह्यांचा काय उपयोग आहे? आळशी, दुष्चित्त आणि मूर्ख, यांचा काहीच उपयोग नाही. आणि यांच्या जोड्या आपल्याकडे समर्थांनी आपल्याला दाखवून दिले की कुलक्षणी, दुष्चित्त आणि काहीच त्याचं त्यांनी शब्द आपला कुलक्षणीतला कू काढून आपल्या कुरूप आणि कुलक्षणी, आळशी आणि खादाड, काही करायचं नाही, नुसतं खायचं, काय उपयोग यांचा. किंवा अज्ञानी आहे, काही येत नाही, निर्बुद्ध आहे आणि कुणावर विश्वास पडले, अज्ञानी पण आहे आणि अविश्वासी पण आहे. रोगी आहे, शरीर काही चांगलं नाही आहे, सारखं काही ना काहीतरी होत असतं आणि कुकर्मी पण आहे, म्हणजे पथ्य पण पाळत नाही आहे. उपयोग काय? कनिष्ठ आहे, म्हणजे लहान आहे अजून पण काठा काय, गर्विष्ठ आहे, त्याचा काय उपयोग? अल्पमती आहे, फार काही बौद्धिक पात्रता नाही आहे पण वाद घालण्याचा स्वभाव आहे, उपयोग काय? अशा काही जोड्या समर्थाने आपल्याला दिलेत आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असा म्हणजे विषयासक्त मंदमती आळशी, कृपणक व्यसनी बलीन मानसी, सदा सर्व काळ सज्जनासी, द्रोह करी सर्वदा. समर्थांचे विषयासक्त, मंदमती, आळशी, कृपण, कुव्यसनी, मलिन मानसी, काय एक एक दुर्गुण. तर या सगळ्यांचं काय करायचं? औषध न घेता असोनी व्यथा आहे आणि औषध घ्यायचंच नाही, त्याचं काय करायचं? पथ्य न करी सर्वथा, यांना काय करायचं?
अशी जी मंडळी आहेत या मंडळींना सगळ्या दोन्ही दाखवलेत. आता हे सगळं विश्व एकानेच निर्माण केलं ना, सगळं विश्व परमात्म्याचंच आहे ना, तर मग त्याला आपण त्याचा जो वेगळेपणा आहे तो लक्षात घेतला पाहिजे शहाण्या माणसाने. काही वेळा असं होतं समर्थ न पांडित्यम विजानीते दरवी सुपरसानिव, म्हणजे असतं ना आपले वाढायचा डाव असते, चमचा असतो, पळी असते, तर ती पळी तुम्ही कुठल्या पदार्थात घातली आहेत, पळीचं काम आहे सर्व करणं, वाढणं. तिचं काही काम, तिला त्याचा काही स्वाद नाही आहे, त्याची काही चव नाही आहे, मला पिठलं नाही, मला श्रीखंडच आवडतं असं ती म्हणणार नाही आहे. तिचं काम आहे वाढण्याचं, ते तेवढं ती फक्त मदतीला येणार आहे. दरवी सुपरसा निवतरी न पांडित्य विजायते, तिच्याजवळ काही विद्वत्ता नाही आहे की मी कुठल्या पदार्थात असावं, कुठल्या सुपरसामध्ये कुठल्या प्रकारच्या पदार्थामध्ये मी असावं. तसं आहे चिरायापी नरो बुढा पंडितम परिपासवे, ती त्या श्रीखंडाच्या पातेल्यामध्ये असली तरी तिला त्याचा स्वाद घेता येत नाही. तसं म्हणे होतं की एखादा माणूस अगदी विद्वानांच्या बरोबर राहिला तरी तो मूर्खच राहतो, कारण त्याला ते घ्यायचंच असतं. काही घेण्याची जी क्षमता आहे त्या पळीमध्ये घेण्याची क्षमताच नाही आहे. मग किती जरी श्रीखंडाजवळ अत्यंत चांगला स्वाद असला तरी त्याला त्याचा आनंद तिला नाही. तसं म्हणे या मूर्ख माणसांचं असतं. विद्वानांच्या बरोबर जरी राहिले तरी काही घ्यायचंच नाही, मग ते तसेच राहणार. करंटा जो आहे तो अगदी किती जरी विद्वानांच्या पंडितांच्या पोथ्यांच्या ग्रंथांच्या गराड्यामध्ये जरी त्याला नेऊन बसवला तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. तो करंटाच राहणार, काही शिकणारच नाही. असं नाही होता पाहिजे. हे जे करंट्याचं उदाहरण घेतलंय ना आपण आत्ताच्या काळासाठी, आपण म्हणूया की जशी सज्जन मंडळींची संगत धरावी, त्याच्यासाठी नेमकं कुठे जावं आपल्याला बरोबर कळतं, त्यांच्या सहवासात राहायचा काय उपयोग होतो तो आपल्याला समर्थ सांगतायत. पण तसे ना गुंडांचे पण गट असतात की हो, आपल्या परिचयाचे नसले तरी असतात. आपण ऐकलेलं आहे, समर्थ पण आपल्याला जाणीव देत आहेत की तिथे सगळं दुर्गुणांचं आगर असतं, सगळ्या वाईटच गोष्टी तिथे असतात. संतांची निंदा करणं हाच त्यांचा धंदा असतो. ते आपल्याला संत मंडळीला वाईटच म्हणतील की हे काय चाललं वा, टाळकुटेपणा काय करताय, त्यांनी काय होणार आहे असं म्हणतील. तर अशांचे वेगळे उद्योग चालू असतात की. पण मग अशा माणसांच्या बोलण्यानी आपण काही लक्ष द्यायचं नाही. अशा माणसांच्या बोलण्यानी जे काही आहे दुखावली जाणारी मंडळी, म्हणजे चांगल्या माणसांना वाईट वाटणारच की आपल्या चांगलं करायला जातो आणि आपल्याबद्दल कोणी असं वाईट म्हटलं तर वाईट वाटणारच. पण हे त्यांना काही समजत नाही आहे ना, त्यांना त्यांचंच चांगलं वाटतं. तसं या करंट्या माणसांचं आहे. त्यामुळे आजच्या या संबंध 13व्या दशकाचा संपवताना आपण दोन्ही गोष्टींचा विचार केला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी या दशकामध्ये आपण शिकलो आहे. जसं आत्मा अनात्मा, सार असार, लघुबोध पाहिला, शिवाजी महाराजांना समर्थांनी काय बोध केला तो आपण पाहिला. आता अलीकडे आपण कहाणी निरूपणात पाहिलं आणि आज तर आपण तिन्ही गोष्टी छान जाणून घेतल्या. एक म्हणजे सगळं जे काही आहे ते भगवंतानी निर्माण केलेलं आहे हे आपल्याला मान्य आहे आणि सूत्रे मणिगलाईव असं अंतर्बाह्य अगदी ओतप्रोत असा भगवंत भरलेला आहे हे पण आपल्या लक्षात आलं. त्याच्या जोडून आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न केला की हे जरी ओतप्रोत भरलेलं असलं तरी याच्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टींचं मिश्रण आहे. म्हणजे त्या वाईट दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात पण तो आहेच, कारण सगळ्या दृश्य जगामध्ये तो भरलेला आहे ना. तर ह्याची जी निवड करणं आहे, समानपणानं तो प्रगट होत नाही आहे. मग समानपणे तो प्रगट व्हायचा असेल तर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि त्याच्यामधला जो चांगला भाग आहे तो आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. जसं आपण पंचमहाभूतांची उदाहरणं घेऊन त्या पंचमहाभूतांमध्ये सुद्धा चांगलं वाईट दोन्ही आहे. त्यातल्या चांगल्याची निवड आपल्याला करता आली पाहिजे आणि त्या चांगल्याची निवड कशासाठी करायची तर समाजाचं एक नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यामध्ये यावी, आपण पुढारी व्हावं. महंत आहेत ना समोर समर्थांचे बसलेले, त्या महंतांनी समाजामध्ये वावरायचं आहे, समाजामध्ये जायचं आहे, समाजाला दिशा दाखवायची आहे आणि म्हणून ते पुढारी पण त्या महंतामध्ये यायला हवं आहे. ते येण्यासाठी काय शहाणपण आपल्याजवळ हवं, तुम्ही उत्तम पुरुष बनण्यासाठी काय काय कसं आचरण ठेवायला हवं त्याची एक यादी
या समासाच्या अर्ध्या भागामध्ये त्यांनी दिली. या अर्ध्या भागामध्ये सांगितलेल्या मुद्द्यांच्या निमित्तानं यापूर्वी पण आपण उत्तम पुरुष लक्षणामध्ये जे जे काही ऐकलं तेही आपण आता मुद्दामच त्याचा आढावा घेतला. आणि या परमेश्वराला ओळखायचं, प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारी जी काही आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी जी एकरूपता आहे ती समजून घ्यायची. आणि त्याच्यावरनं आपली परीक्षा होते की आपण माणसांशी तर वागूच चांगलं, पण प्राणीमात्रांशी सुद्धा आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे. अशा प्रकारची एक परीक्षा स्वतःची स्वतः घ्यावी असं समर्थाने आपल्याला सांगितलं. आपण समजून घ्यायचं की खरंच माणसातला फरक तर आपल्याला कळेलच, पण प्राणीमात्रांच्या अंतःकरणाशी आपल्याला एकरूप होता येतं का असाच विचार केला. आपली संस्कृती तशी आहे, केसोनीनी केर काढायचा असतो, बरोबर आहे, ती आपल्या उपयोगाला पडते, बरोबर आहे, पण तिला पण आम्ही हळद कुंकू वाहतो, तिला पण साखरेची चिमटी वाहतो, मग आम्ही तिला कामाला घेतो. अशा प्रकारच्या पद्धती आपल्याकडे आहे. कृतज्ञतेचा भाव आमच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे सगळे प्राणी पक्षी आपल्या मदतीसाठी आहे असा विचार अंतःकरणात आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणं, मग गाय असेल, घोडा असेल, कोंबडी असेल, शेळी असेल, बैल असेल, या सगळ्यांसाठी अंतःकरणामध्ये अत्यंत कृतज्ञता असणं, त्यांच्याशी एकरूप होणं, हे आपल्याला जमलं. माणसांशी तर एकरूप व्हायचंच आहे, लिडरशिप त्यासाठी घ्यायची आहे. आणि तसं झालं तर उत्तम पुरुष आपल्याला बनता येईल अशी शिकवण समर्थाने या समासात दिली आहे. आता आपण पुढल्या वेळेला पुढला नवीन दशक सुरू करायचा. धन्यवाद.